5 बातम्या. शुभमन गिलची टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना. प्रथमच गिलकडे वन डे संघाचं नेतृत्व. विराट आणि रोहितचाही संघात समावेश. रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये आज मुंबईने दमदार सुरुवात केली आहे. सिद्धेश लाडच्या शतकाच्या जोरावरती मुंबईने पहिल्या दिवशी 5 बाद 336 धावांची मजल मारली. लाडने 17 चौकार आणि 3 षटकारांसह 116 धावा केल्या. तिरुअनंतपुरममध्ये रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजांची निराशा. महाराष्ट्राने 7 बाद 179 धावांची मजल मारली. ऋतुराज गायकवाडच्या 91 धावांच्या खेळीनं डाव सावरला. गतविजेत्या विदर्भाकडनं यंदाच्या रणजी मोहिमेची दणक्यात सुरुवात. नागालँड विरुद्धच्या सलामीच्या सामन्यामध्ये विदर्भानं पहिल्या दिवशी 3 बाद 302 धावांचा डोंगर उभारला. विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेनं नाबाद शतक झळकावलं. गडचिरोलीमध्ये आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश क्रांती मोर्चामध्ये हजारो नागरिकांची उपस्थिती. धनगर समाज आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट न करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावरती लावले भगवे झेंडे. काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये हिंदूंकडूनच खरेदी करावी असं वक्तव्य केलं होतं. मुंबई सोलापूर विमान सेवेला आजपासून सुरुवात. तर फ्लाईट सोलापुरामध्ये लँड झाल्यानंतर वॉटर कॅननने सलामी देण्यात आली. नाशिकच्या मालेगावमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार कर्मचारी आक्रमक. मालेगावात सुरू केलं धरणं आंदोलन आणि राज्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. भंडाऱ्यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी रोखून धरला मुंबई कलकत्ता महामार्ग. 3ऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त. वर्षभर रखडलेलं मानधन मिळावं या मागणीसाठी 3 दिवसांपासून आंदोलन. यानंतर पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स.